तुम्ही युद्ध सुरू केलं, आम्ही शेवट करू, इराणची अमेरिकेला सरकारी चॅनलद्वारे धमकी। तर इराणनं प्रत्युत्तराचा प्रयत्नही करू नये, अन्यथा आजपेक्षाही मोठा हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रत्युत्तर। इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-12, B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर। B-2ची 18,000 किलो शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता, 61 मीटरपर्यंत खोल जाऊन मारा करण्याची ताकद। हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं देशाला उद्देशून भाषण। इराण मध्य आशियातील दहशतवाद्यांचा सर्वात मोठा पोशिंदा असल्याचा आरोप। इराणला शांततेच्या मार्गाने जावंच लागेल असाही इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येमेनची इराणच्या बाजूने उडी, अधिकृतपणे युद्धात उतरत असल्याची घोषणा केली। लाल समुद्रातली जहाजं हटवण्याचा अमेरिकेला इशारा। बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात। दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर। पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत। माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला। विरोधातील सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या रंजन कुमार तावरेंचं मतदान। चेअरमन पदासाठी अजित पवारांना चंद्रराव तावरेंचं आव्हान। निधीची चणचण सांगणारे अजित पवार, माळेगाव साखर कारखान्यासाठी 500 कोटी कुठून देणार? संजय राऊतांचा सवाल। साखर कारखान्यासाठी अजित पवार ठाण मांडून बसले असाही टोला। 40 आमदार सोडून गेलेले कळलं नाही, त्या माणसाला जनतेच्या मनातलं काय कळणार? मनसेच्या संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या शुभेच्छांचे बॅनर लागले। हिंदू गब्बर वस्ताद असा बॅनरवर उल्लेख। शिवसेना वर्धापन दिनी ठाकरेंनी राणेंवर बोचरी टीका केली होती। जूनमध्येच राज्यातल्या धरणांमध्ये 37% साठा। 138 प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षी फक्त 17% पाणी साठा होता। जूनमध्येच धरणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणी। पीओपीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन ओहोटीलाच होणार। समुद्रात प्रवेशासाठी अंतराची मर्यादा असेल। समन्वय समिती सरकारकडे नियमावली सादर करणार। पुण्याचा पाहुणचार घेतल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार। हडपसर मार्गे अवघड दिवेघाट ओलांडून सासवडमध्ये आगमन। कारगिल विजयाच्या 26 वर्षांच्या स्मरणार्थ अर्ध मॅरेथॉनला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लष्करी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला। लष्कर, सरहद फाउंडेशन आणि अरहम फाउंडेशनकडून आयोजन।